नमस्कार मित्रांनो, नितीश माळे ड्रॅगन फ्रूट फार्मवरती आपले खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही इथं बघू शकता झाडांची ग्रोथ चालू झालेली आहे आणि इथं बघू शकता किती भरपूर फुटवा झाडांना काढला आहे. एका एका रिंगवरती 20 ते 25 फुटवा आहे. म्हणजे 2 महिन्याच्या अंतर पूर्ण ही रिंग आपली भरून जाणार आणि तुम्हाला ही जी प्लेट दिसत आहे तर तेवढी पण प्लेट दिसणार नाही. ही आता ग्रोथ स्टेट व्हेजिटेटिव्ह स्टेट ग्रोथ चालूचा झालेला आहे. कारण की आता इथून खूपच 3 पटीने वाढ होईल झाडाची. तुम्ही बघू शकता किती चांगला कलर आलेला आहे झाडावरती. आता कशाही प्रकारचं पिवळेपणा नाही राहिलेला आहे. आता तुम्ही बघू शकता, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की महागालचा तुम्ही जाऊन व्हिडिओ चेकआउट करू शकता. खूपच पिवळे दिसू लागतले होते झाडं, पण आता तुम्ही ग्रीनरी चेक करू शकता. एकदम असे कवळे लस झालेले आहेत. आपण जे काय ट्रीटमेंट केलं होतं ते तुम्हाला सांगितलं आहे आणि आपल्या झाडाला आता भरपूर पाणी पण चालू आहे. ते बघू शकता, ड्रिप चालू आहे आणि कुठं कुठं आता पण फ्रूट आहेत. तुम्ही बघू शकता फ्रूटची साईज आणि फ्रूटचा कलर किती छान दिसत आहे. म्हणजे एकदम चमकदार माल आहे. हे इथं पण बघू शकता कुठं कुठे आता पण माझ्या फार्मवरती फ्रूट आहेत आणि आता याचा रेट 160 ते 170 रुपये धरून चला. लई निघणार नाही, एक 2-3 क्विंटल माल निघाला अशी अपेक्षा आहे आपली. आणि तुम्ही इकडे बघू शकता झाडांची ग्रोथ किती जबरदस्त फास्ट होत आहे एकदम अशी. आणि झाडावरती कशाही प्रकारचा स्ट्रेस नाही, कशाही प्रकारचा रोग नाही. आणि ग्रोथ बघू शकता एकदम जबरदस्त स्पाईक काढलेले आहेत झाडाने. आणि फुटव्याला तुम्ही बघू शकता भरपूर फुटवा झाडांचा चालू आहे. इकडे बघू शकता तुम्ही झाडांची ग्रोथ खूप छान प्रकारे 3-4 महिन्यामध्ये हा झाड पूर्ण भरून जाईल. बघू शकता किती जबरदस्त प्रकारे वाढ होत आहे. आता आपल्या झाडाला तुम्हाला माहीत आहे 15 महिने झालेले आहेत. बघू शकता साईज तुम्ही, हे 600, 500, 600चं भरेल आरामात. आता पण कुठे कुठे फ्रूट आहेत आपल्या फार्मवरती आणि झाडांची ग्रोथ पण खूप छान प्रकारे होत आहे. तुम्ही बघू शकता फुटवे खूप आलेले आहेत. आपल्याला हे फुटवे ठेवायचे नाही, ते तोडून टाकायचे आहेत. आणि शेवग्याला बी फ्लावरिंग आलेली आहे. बघू शकता ग्रोथ खूप छान प्रकारे ग्रोथ होत आहे. तुम्हाला काही दिवसा पहिले जे मागेलचे आपले व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये तुम्हाला खूप ग्रोथ कमी वाटत आहे, पण इथून 2 महिन्याच्या नंतर मी चॅलेंज करून सांगत आहे की तुम्हाला रिंग दिसणारच नाही. झाडावरची जी आता तुम्हाला रिंग थोडी थोडी दिसत आहे, ही बिलकुल बी रिंग दिसणार नाही. या प्रकारची ग्रोथ होणार आहे इथून माझ्या झाडांची. आणि त्याचे बी मी दिवसेंदिवस आता अपडेट देत राहील, तुम्हाला चालत राहील कशा प्रकारे आपली झाडाची वाढ होत आहे, काय काय प्रॉब्लेम येत आहे ती बी प्रॉब्लेम सांगेल आणि सोल्युशन बी देत आहे. आता बघू शकता इथं कशा प्रकारे आपण ड्रिपरची सोय केलेली आहे. एक्सटेन्शन ट्यूब टाकून पलीकडे पाणी नेलेलं आहे आणि बाकीचे 3 या साईडला लावलेले आहेत. या प्रकारे मॅनेजमेंट केलेलं आहे. झाडाला पाणी भरपूर प्रकारे चांगलं जात आहे. तर मित्रांनो, तुमची काय अडचणी असेल तर मला मी म्हणत असतो कमेंट करून विचारत चला. काय प्रॉब्लेम असले तर आपण नक्की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करू. बघू शकता झाडांची साईज आणि फळांचा कलर खूपच छान दिसत आहे आता. आणि वातावरण बी खूप बदललेलं आहे सध्याला. 2 दिवस झाले खूप थंड वातावरण आहे, त्याच्यानं बी झाडांना एक वेगळाच कलर वरती आलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं एकदम कळेलस झाडं दिसत आहेत. ग्रोथ पण खूप छान प्रकारे एकदम फास्टपणे होत आहे. आणि आपली आता फोटो कट करणं चालू आहे. बघू शकता तुम्ही जबरदस्त होत आहे ग्रोथ. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो आपली ग्रोथ असते तेव्हा तुम्ही बघू शकता असे फोटो काढत असते. एका फांट्यावरती 2 ते 3च फोटो ठेवायचे आहेत. जसं इथं हे फांटा आहे, इथे एकच फूट निघालेला आहे. तर आपल्याला याच्यावरती असे 2-3 तर जास्तीत जास्त 3 घ्यायचे आहेत एका याच्यावरती. तुम्हाला चला इकडे समजूते तुम्हाला पद्धतशीर. तुम्ही इथं बघू शकता आता जशी ही कॅनोपी आहे, या सिंगल कॅनोपीला 1, 2, 3 बड हे 3 ठेवायचे आहेत. याच्यानं जर जास्त निघाले तर आपल्याला कट करत चालायचं आहे. ज्याच्यानं होईल काय, जे 3 बड आपण ठेवले त्याची चांगली ग्रोथ होईल, लांब होईल, भरपूर स्टोरेज राहील पानामध्ये आणि ते त्याला फळची साईज पण चांगली बनेल. आता तुम्ही इथं बघू शकता साईडला 1, 2, 3 निघाले आहेत. या साईडनं जे निघाले आपण याला कट करून देऊ, फक्त 3च घेऊ. या प्रकारे आपल्याला चलत फिरत हे गोष्टी ध्यान ठेवायच्या आहेत. यांना होणार काय, आता खूप जागी आता मी लक्ष दिलेलं आहे, जर पानाची साईज जर चांगली असेल, पानामध्ये भरपूर स्टोरेज जर असेल तर फळांची साईज पण खूप छान प्रकारे बनत आहे. लई जागी असं होत नाही, पण 60-70 पानावरती तर मी डिफरन्स हे बघितलाच आहे. हे गोष्टी बघितल्या आहेत, त्याच्यामुळे मी सांगत आहे की आपल्याला जास्त असे बारीक बारीक फांटे न होऊ देता. जसं की ते तुम्ही बघू शकता मी तर फुटवे जास्त ठेवल्यामुळे हे काही चांगली प्रकारे कॅनोपी तयार झाली नाही. झाडाची बघू शकता तुम्ही बारीक बारीक होऊन गेलेले आहेत. तर या प्रकारे आपल्याला अशी ग्रोथ जर होऊ द्यायची असेल तर इथं बघू शकता, इथं मेनला 3च ठेवली होती मी, 1, 2, 3. तर बघू शकता याची ग्रोथ किती छान प्रकारे झाली लॅम्प कॅनोपी. तर अशी कॅनोपी तयार करायची आहे. आणि आता झाडाची माझी तुम्ही कॅनोपी बघू शकता, मी कटिंग करत जातो त्याच्यामुळे आता बघा ही कॅनोपी बघा तुम्ही आता किती जबरदस्त कॅनोपी लांब एकदम लांब कॅनोप्या होत आहेत. तर या प्रकारे करण्यासाठी आपल्याला तीच गोष्ट करायची आहे की लांब न व्हायचं कारण एकच आहे की फुटवे कमी ठेवणं.
आणि त्याच्यानं होते काय, जितकी लांब कॅनोपी राहील तितकी तुमची बाग पण चांगली दिसेल, कॅनोपी चांगली मॅनेज पण होईल आणि त्याला माल पण चांगला लागेल आणि त्याची साईज पण चांगली मिळेल. ही गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवायच्या आहेत. आता तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, हे झाड खराब झालं होतं आणि इथं बघा हे सुकायला चालू झालेलं आहे, सुकून गेलेलं आहे पुरा फांटा, हे बघू शकता. तर याच्यावरती आपण फंगीसाईडचा स्प्रे घेऊन टाकलेला आहे. जर आपल्या वेळी असं बुडाला खराब झालं तर साफ करून आपण कट करून डबल लावू शकता. आणि लावून मी इथं बघू शकता तुम्ही, याला झाडाला कट केलं होतं आणि इथं बघू शकता ही मुळी नवीन चालू झालेली आहे. ही मुळी चालू झाली, जसं झाडाला मुळी जास्त होईल, खायला भेटेल, झाड उचलेल आणि त्याच्यानंतर ही जी पानं खराब झाली ती रिपेअर होऊन जातील. ही रिपेअर होण्याकरिता त्याच्या पहिले आपल्याला याच्यावर फंगीसाईडचा स्प्रे नक्की घ्यायचा आहे. आणि झालं तो रोक्स जेव्हा आपण कट करता बुडाला कट केल्यानं झाडाला पाणी भेटत नाही, तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, झाडावरती स्प्रे देत राहायचा, छोटीशी बॉटल घेऊन स्प्रे मारत चालायचा आहे 1-2 दिवसाला त्याला की झाडाला वरूनच पाणी भेटत जाईल आणि ती जी कॅनोपी इतकी खराब झाली ती होणार नाही. आणि याच्यावरतीच तुम्ही युरिया पण थोडासा देऊ शकता झाडाला पाण्यासोबत, थोडा लई नाही, उगा 2-4 दाणे टाकायचे आहेत पाण्यामध्ये मिक्स करून आणि त्याचा स्प्रे मारायचा आहे आणि त्याच्यामध्ये फंगीसाईड टाकायचा आहे. ज्यानं होईल काय, झाडाला जे मधातला स्टोरेज आहे त्याच्यावरती झाड चांगलं राहील आणि पाणी दिल्यामुळे ती जे आपले फांटे आहेत ते सुरक्षित राहतील. जास्त कॅनोपी बनलेली असेल तर तेवढी आपल्याला कट करायची गरज पडणार नाही. आणि तोरक्स आपली जेव्हा मुळी तयार होऊन जाईल तर तिथून त्याला अन्न भेटत जाईल. तोरक्स आपल्याला वरूनच त्याला अन्न द्यायचं आहे, कारण की हे झाडाला तुम्हाला माहिती आहे वरून पण अन्न देऊ शकता, आपण खालून पण देऊ शकता, सेम काम करते. त्यासाठी ही गोष्ट आपल्या ध्यान ठेवायची. तुमच्यासाठी एक टिप आहे या व्हिडिओमध्ये. तर अशीच आपण टिप सांगत चालत असतो, त्याच्यामुळे मी म्हणतो की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण नवीन गोष्टी ड्रॅगन फ्रूटबद्दल सांगतो. आता तुम्ही इथं बघू शकता, तर कॅनोपी किती जबरदस्त कॅनोपी निघालेले आहेत. तर खूप छान ग्रोथ होत आहे. जसं एक तुम्हाला अपडेट द्यायचा म्हणून हा व्हिडिओ बनत आहे. आपले काय प्रश्न असते नक्की सांगा. जसं मी सांगितलं होतं, कुठेही पिवळापणा तुम्हाला दिसत नाही. तुम्ही बघा बागेवरती आता कुठेही पिवळापणा जरा पण नाही आहे. कुठेतरी आहे थोडासा, ते बी रिकवर होऊन जाईल. मी सांगितलं होतं 8 दिवसाच्या अंतरच, पण 8 दिवस पण लागले नाही. खूप जण असे म्हणतात की पाणी पडलं असं म्हणून हिरवे झाले. तुम्ही बघू शकता, हे बघा भांगा पडलेले आहेत रानाला, कशाही प्रकारचं पाणी नाही पडलेलं आहे. त्यामुळे मी सांगत आहे की आपण मॅनेजमेंट जर केलं तर नक्कीच रिपेअर होऊन जात असते. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.